सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून सुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू झाले। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण आणि बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी आता जितेंद्र आव्हाडांनी मोर्चा काढावा असं सुरेश धस यांनी आव्हान दिलंय। धसांच्या या आव्हानानंतर आव्हाडांनीही पलटवार केलाय। मोर्चा काढल्याशिवाय सरकार न्याय देत नाही का असा उलट सवाल आव्हाडांनी केलाय। तर भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड या दोघांमध्येही जुंपल्याचे चित्र बघायला मिळतंय। सुरेश धस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणावरून मृत्यू प्रकरणावरून पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा असं वक्तव्य केलं होतं, वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्याचाच समाचार आव्हाडांनी घेतला। जर पोलिसांना माफ करायचंय तर धनंजय मुंडेंनाही माफ करा आणि कराडलाही माफ करा असं उत्तर यावेळेस आव्हाडांनी दिलं। दरम्यान याच कलगीतुऱ्यामध्ये आता एक नवा टर्निंग पॉइंट आलेला आहे। यावेळेस धस यांनी आव्हाडांना थेट आव्हान दिलेलं आहे की तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडमधील सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात मोर्चे काढा असं एका बाजूला धस यांनी आव्हान दिलेलं आहे आव्हाडांना, तर आव्हाडांनी सुद्धा धस यांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। जितेंद्र आव्हाडांचा पोटशोळ उठण्याचं कारण हे असेल, मग जितेंद्र आव्हाड साहेब, माझं तुम्हाला आव्हान आहे, सोमनाथ सूर्यवंशीबद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना, ठाण्यामध्ये काढा, मुंबईला आणून मोर्चा काढा, ते करत नाहीत तुम्ही। एवढं मोर्चा करतात ना, यांच्या सरकारसमोर लाखो लोकांचे मोर्चे निघाले मराठा समाजाचे। काय न्याय दिला हो मराठा समाजाला यांनी? सरकार जोपर्यंत लाखोंचा मोर्चा बघणार नाही तोपर्यंत न्याय देणार नाही असं म्हणायचंय? या सरकारला न्यायाची चाड राहिलेली नाही। तर परभणी आणि बीड प्रकरणावरून आपण पाहिलेलं आहे धस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जुंपल्याचं चित्र आहे। दरम्यान या संदर्भात अक्षय शिंदेवर नक्की काय प्रतिक्रिया दिलेली आहे तेही आपण ऐकूया। मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले। अरे त्या लेकराच्या आईवडिलांना किंवा लेकराला काय वाटलं असेल, अक्षय शिंदेचे गुणगान गाणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करायची? अक्षय शिंदेचं कुठेही मी गुणगान गायलेलं नाही। तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल, पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीचं काम करून 4 फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही। आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चा खून झाला, स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदेचा खून झाला, त्याचा एन्काउंटर झालेला नाही।